नमस्कार. सर्व महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी. तर लाडक्या बहीण योजनेचा पुढील 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये आता मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे उद्यापासूनच हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर लाडकी बहीण योजना आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जवळजवळ 6 हप्ते जमा झालेले आहेत. म्हणजे 9,000 रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि जो पुढील हप्ता आहे म्हणजे या महिन्याचा जानेवारी महिन्याचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जो आहे या 14 तारखेला म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहेत. आणि जे आहे महिलांच्या खात्यामध्ये आता जो पुढील हप्ता जमा होणार आहे तो हप्ता 1,500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, तर याबद्दल सुद्धा महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जे आहे 1,500 रुपये हे जमा होत आलेले आहे. आणि या महिन्याचा जो 7वा हप्ता आहे तो देखील 1,500 रुपयेच जमा होणार आहे. आतापर्यंत 2100 रुपये देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. परंतु अजूनही जे आहे याबद्दल एक शासनीय निर्णय आलेला नाही. त्यामुळे जे आहे आतापर्यंत जे 1,500 रुपये मिळत आलेले आहेत तेच 1,500 रुपये या 7वा हप्ता देखील 1,500 रुपयेच मिळणार आहे. या हप्ता महिलांच्या खात्यामध्ये आता मकर संक्रांतीच्या दिवशी जे आहे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर उद्याच्याला आहे, उद्या दिनांक आहे ते 13 जानेवारी आणि उद्यापासूनच जे आहे उद्या सोमवार, तर सोमवारपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होण्यास सुरुवात होईल. तर यामध्ये जे आहे आता सध्या छाननी सुरू झालेली आहेत आणि या छाननीमध्ये बरेचसे महिला अपात्र ठरत आहे. त्यामुळे बऱ्याचशा महिला जे आहे आता जो 6वा हप्ता जमा झाला आहे डिसेंबरचा, या 6व्या हप्त्यामध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. तर अशा महिलांना जे आहे या योजनेमधून जे आहे वर्ग करण्यात आलेले आहे. कारण की ज्या महिलांच्या खात्यामध्ये काही अडचणीमुळे जे आहे पैसे जमा झाले नसेल किंवा तुमचे आधारला जर बँक लिंक असेल तरीही ती तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल, तर तुम्हाला जे आहे या योजनेमधून अपात्र ठरण्यात आलेलं आहे. जर तुमच्या खात्यामध्ये बँक जे आहे तुमच्याकडे जर तुम्हाला आता सध्या छाननी सुरू झालेली आहे आणि या छाननीमध्ये जे आपल्याला आता सध्या या अटी पहिल्या ठरवण्यात आल्या होत्या त्याच अटी यामध्ये आहेत. ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहेत त्यांना या योजनेमधून आता वर्ग करण्यास येत आहे. लाडक्या बहीण योजनेचा पुढील हप्ता जो डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे मिळालेला आहे. पण मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता दिला जाईल असे स्पष्ट केलेले आहेत. म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यानंतरच जे आहे लाडक्या बहीण योजनेचा पुढील हप्ता जे आहे हप्त्यामध्ये वाढ होईल आणि त्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार असे आदित्य तटकरे यांनी म्हटलेले आहे. हा देखील जे आहे महिलांच्या मनामध्ये मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की जो हप्ता येणार आहे या महिन्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता, तो हप्ता 1,500 रुपये येणार की 2100 रुपये येणार. तर जो हप्ता आहे या महिन्याचा तो फक्त 1,500 रुपयेच येणार आहे. आणि 2100 रुपये जो हप्ता आहे तो अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर म्हणजे 1 फेब्रुवारीचा अर्थसंकल्प सादर होईल व पुढील महिन्यामध्ये जे आपल्याला महिलांच्या खात्यामध्ये जे आहे 2100 रुपयाचा हप्ता हे जमा होण्यास होईल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबद्दल सांगितलेले आहेत.
तर लाडक्या बहीण योजना जुलै 2024मध्ये सुरू झाली. तर या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे या 6 महिन्याचा लाभ जे आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधीच जे आहे जमा व्हावा याबद्दल 14 जानेच्या आधीच जे आहे जमा करण्यात येणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेचा जो या महिन्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता जे या उद्यापासूनच जे आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. तर मीडिया रिपोर्टनुसार मंगळातीचे जे आहे औचित्य साधून फडणवीस सरकार 14 जानेवारीच्या आधी म्हणजे सोमवारपासून लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये जे आहे 7वा हप्ता जमा करणे सुरू होऊ शकते. तर लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये आता याच 14 जानेवारीला जे आहे 14 जानेवारीच्या दिवशी ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतील. ₹1,500 हप्ता जे आहे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे उद्यापासूनच. ही एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी महिलांसाठी आपण या ठिकाणी सांगितलेली आहे आणि त्याबद्दल आमच्या चॅनलला आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच बातम्या आपण लाडक्या बहीण योजनेबद्दल आपण घेऊन येत असतो. तर लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार याबद्दल आपण पाहिलं आणि त्याबद्दलच ₹2100 हप्ता कधी जमा होणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर ₹2100 हप्ता जो आहे पुढील महिन्यापासून जमा होण्यास सुरुवात होईल. या महिन्यामध्ये फक्त ₹1,500 हप्ता जे आहे जमा होणार आहे. तर ही होती मोठी आणि महत्त्वाची बातमी. तर धन्यवाद आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर नक्की करा.